आणि सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात। पुण्यामध्ये बुधवारी अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे। मागील 3 दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस कोसळतोय। हा पाऊस बुधवारी जीवघेणा झाल्याचं दिसलं। सिंहगड रोड भागात वादळी पावसामुळे वृक्ष कोसळल्यानं त्याखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला आहे। बुधवारी दुपारपासून शहरात पावसाचा जोर वाढला होता, त्यामुळे पुण्यातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचलं। कात्रज, हडपसर, डेक्कन, सिंहगड परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचलं। साचलेल्या पावसात संध्याकाळी घरी परतणाऱ्या लोकांचे चांगलेच हाल झाले। पावसात वाहनं फसल्यानं धक्का मारत वाहनं काढण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आलेली आहे। तर झाड कोसळल्यानं एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय, त्यामुळे पुण्यात पावसानं पहिला बळी घेतला। अवकाळी पावसानं पुण्याला झोडपलेलं आहे। पुण्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झालेला आहे, त्यामुळे रस्त्यांवर कशा पद्धतीनं पाणी साचलेलं होतं ते या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। या रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचलेलं आहे, त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना घर गाठावं लागलेलं आहे, त्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागलेला आहे। अचानक आलेल्या पावसानं पुणेकरांची मोठी तारांबळ उडालेली आहे। पुण्यात अवकाळी पावसानं हा कहर केलेला आहे आणि यामध्ये झाड कोसळल्यानं एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर सिंहगड भागात झाड कोसळून एक महिला ठार झाली आहे। पुण्याच्या विविध भागांमध्ये रस्त्यांवर अशा पद्धतीचं पाणी साचलेलं होतं, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करत घर गाठावं लागलं।